आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज RTOच्या नवीन झेब्रू ह्या लोगोचं अनावरण झालं। हा झेब्रू जो लोगो आहे तो फक्त रोड सेफ्टीसाठी आम्ही RTOच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध ठिकाणी वापरणार आहोत। आपल्याला कदाचित कल्पना नसेल की जी काही अपघात होतात आणि मृत्यूची जी संख्या आहे प्रामुख्यानं फुटपाथवरून जाणारे पादचारी आणि 60% जे आहेत ते मोटरसायकलवर जाणारे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे अपघात होत आहेत आणि दिवसेंदिवस ही अपघाताची संख्या वाढते। त्यामुळे ह्या झेब्रूच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची योजना परिवहन विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी आमचं झेब्रू जाईल आणि जनजागृती करेल आणि त्यामुळे हे अपघाताचं प्रमाण कमी कसं होईल किंवा बंद कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। आज राज्यामध्ये झेब्रूच्या अनावरणाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या डिपार्टमेंटला सूचना केलेल्या आहेत की राज्यातील जेवढ्या महानगरपालिका आहेत आणि नगर परिषदा आहेत त्यांनी फुटपाथ कंपल्सरी करावे, त्या फुटपाथवर रेलिंग कंपल्सरी करावे, त्या फुटपाथवर चालत असताना फक्त सिग्नल आहे त्या ठिकाणं एक्झिट आणि एंट्री ठेवावी आणि त्या योगे सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे हा झेब्रूच्या लोगोचं अनावरण माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले। एकीकडे अपघातांचं प्रमाण कमी, अनेक ठिकाणी रॅपिडो बाईक जे आहेत हे नाही बघा, रॅपिडोच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही गेल्या आठवड्यापासून रॅपिडोच्या चालकांवर गुन्हा दाखल न करता मालकांवर गुन्हा कसा दाखल करावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। आतापर्यंत जवळजवळ 8 पेक्षा जास्त FIR आम्ही रॅपिडोच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहे। एक FIR हा उबेरच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे। शासन माझ्या खिशामध्ये आहे, माझं कोणीही वाईट किंवा वाकडं करू शकत नाही अशी जर भूमिका या रॅपिडोच्या मालकांनी जर घेतली असेल तर निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। त्यांना जे 2 व्हीलरचं लायसन दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त टेम्पररी लायसन दिलेलं आहे आणि ही बाईक त्यांनी चालवावं असं त्यांना त्या आम्ही लायसन्स देताना सूचना केलेली आहे। परंतु तरीसुद्धा बेदारकारपणे कुठल्याही एखाद्या 2 व्हीलरच्या व्यावसायिकाला ते जर अशा प्रकारचं ॲपच्या माध्यमातून सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांच्या पूर्णपणे जेवढे काही डायरेक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मोहीम चालू केलेली आहे। आज 8 FIR झाले, पण भविष्यामध्ये अजूनही ज्या ज्या ठिकाणी 2 व्हीलर बाईक आम्हाला सापडतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रॅपिडोच्या मालकांवर चालकांवर गुन्हे दाखल न करता त्याला तर गुन्हे धरूच आपण, पण मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम RTOच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि बहुतांश FIR हे RTOच्या माध्यमातून आम्ही सगळ्या रॅपिडोच्या मालकांवर दाखल केलेले आहेत। वेगळा विदर्भाबाबत हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही विकासाचा अजेंडा घेऊन तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत। तिन्ही पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत, तिन्ही पक्षाची ध्येय आणि धोरणंही वेगळी आहेत। भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनची वेगळ्या विदर्भाची भूमिका आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे, परंतु शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा अखंड महाराष्ट्राची आहे। आमच्या पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, अजितदादांच्या पक्षाची भूमिका अन्य काही असू शकते, परंतु बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांची ही शिवसेना मार्गक्रमण करत आहे आणि भविष्यामध्ये हा अखंड महाराष्ट्रच राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।